आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं माझीच पाठ कशी मऊ अशा सगळ्या घोरपडी सांगायला सुरुवात करत आहेत. घोरपडींमध्ये स्पर्धा चालू आहे. मी काहीही मांडण्याच्या आधी 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा किस्सा सांगितला पाहिजे. माझे आजोबा मला ज्या लहानपणी गोष्टी सांगायचे ती गोष्ट सांगितली पाहिजे. गोष्ट अशी आहे की एक कुटुंब होतं. एका कुटुंबामध्ये 2 वाघ होते. वाघाचे 2 बछडे होते. बछडे आपापसात अतिशय प्रेमानं राहायचे, एकत्र खेळायचे, एकत्र खायचे, नाश्ता एकत्र, खाणं एकत्र, चहा एकत्र, पिणं एकत्र, शाळेत जाणं एकत्र, ट्युशन एकत्र, अभ्यास एकत्र. काही लोक म्हणतील वाघांना असं कुठं असतं का? भाजपचे भक्तुल्य लगेच कमेंटमध्ये लिहितात काय बोलते बघा म्हणून. तर भक्तुल्यांना कळलं पाहिजे की पंचतंत्रात प्राण्यांना सुद्धा हे सगळं करायला सांगितलं जातं. एका कुटुंबातले वाघाचे बछडे एकत्रित खात होते, पीत होते, उठत होते, बसत होते, शिकत होते, खेळत होते. काही दिवस निघून गेले. जसजसे वयात आले, कळते झाले, आपापला भवताल समृद्ध होत गेला, आयुष्यात माणसं येत गेली आणि या 2 बछड्यांमध्ये भांडण झालं, वाद झाला, वितुष्ट झालं. बघता बघता भांडण इतकं टोकाला गेलं की त्याचं वैरामध्ये रूपांतर झालं. दुश्मनी फार मोठी वाढत गेली. आता दोघे एकमेकांचं तोंड बघेनासे गेले. आता आपण समजण्यासाठी म्हणूया की एक अ नावाचा होता, एक ब नावाचा होता. अ नावाचा वाघ रोज सांगायचा सगळ्यांना आपल्या कुटुंबातल्या, बघ बरं का ब ने मला खूप त्रास दिला, बघ बरं का ब ने मला खूप लाथडलं, बघ बरं का ब ने मला नाकारलं बरं का, ब ने मला इथे हुलकारलं बरं का, ब ने मला झिडकारलं बरं का. सतत तो सांगायचा की ब ने मला कसा त्रास दिला. करता करता अ च्या पोरांमध्ये पण नकळतपणे ब बद्दल द्वेष तयार झाला. अ च्या पोरांच्या पण मनामध्ये इतका द्वेष ब बद्दल तयार झाला. एके दिवशी अ हा आपल्या लेकराला शिकार शिकवायला जंगलात घेऊन गेला. चल म्हणाला, शिकार कशी शिकतात ते तुला मी शिकवतो. बाकी काही का असेना पण ब कडून मी शिकार शिकलेलो आहे, मी तुला शिकवतो शिकार कशी करायची असते. आपल्या लेकराला शिकार करायला घेऊन गेला. जसेही दोघे बाप लेक चाललेले होते तिकडून ब येत होता. ब थोडा थकला होता, ब थोडा वयोवृद्ध झाला होता, ब थोडा जरा आजाराने जर्जर झालेला होता. अ चा पोरगा म्हणाला, बाबा बाबा ब ब बघा ब. ओ म्हणाला, बघ कसा हिनदिन पडलाय. ब म्हणाला. लगेच अच पोरगा अजून खुश. दोघं बापलेक एकमेकांना टाळ्या देत हसायला लागले. ब तसाच पडून काय झालं बघता बघता एक मोठं कुत्र्यांचं टोळकं तिथपर्यंत पोहोचलं. अचा पोरगा खुश. अचा पोरगा म्हणतोय, बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे, आता मजा आहे बाबा, ब वर सगळे कुत्रे तुटून पडणार. अ बघत होता. अ शहाणा वाघ होता. ब बद्दल त्याच्या मनात तक्रारी होत्या पण अ शहाणा वाघ होता. जसं ही कुत्र्यांची झुंड तिथे जवळ 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 यायला लागली, ब च्या जवळ येऊन पोचली. अ ने आव बघितला नाही, ताव बघितला नाही, एक जोरात झेप घेतली. बघता बघता सगळ्या कुत्र्यांचा खात्मा केला आणि आपल्या मिशांना लागलेलो रक्त तो पुसत ऐटीत येऊन बसला. अ चा पोरगा म्हणाला, बाबा अहो सुंठी वाचून खोकला गेला असता बला काय तुमच्याला पडली होती, कशाला मध्ये पडलात, काय गरज होती तुम्हाला मध्ये मदतीला जायची. अ शहाणा वाघ होता. मिलॉर्ड प्लीज नोट धिस वर्ड. अ शहाणा वाघ होता. अ ने काय सांगितले. अ ने आपल्या लेकराला सांगितले, कुछ भी हो जाए, कुछ भी हो जाए, झगड़ा 2 शेरों के बीच का है, बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए. Pediasure time. She's here.